विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 10वी अल्जेब्रा मधला सेकंड चॅप्टर बघणार आहोत, दॅट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? तर ज्या एखाद्या इक्वेशन मध्ये सपोज 2x² प्लस 2x प्लस 4 इक्वल टू 0, तर ज्या इक्वेशनचा डिग्री 2 असतो, हायेस्ट डिग्री म्हणजे काय? हायेस्ट पॉवर ऑफ दॅट पॉलिनॉमियल और हायेस्ट पॉवर ऑफ दॅट इक्वेशन. तर हायेस्ट पॉवर किती आहे? 2 आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? डिग्री 2 असेल तर त्याला म्हणतो आपण क्वाड्रॅटिक. 1 असेल तर लिनियर, 3 असेल तर क्यूबिक. तर मग व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म और जनरल फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन? जनरल फॉर्म बेसिक बघू आपण. जनरल फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर जनरल फॉर्म काय आहे? ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 हा आहे स्टँडर्ड और जनरल फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, वेअर a, b, c आर रियल नंबर्स and a is not equal to 0. a काय पाहिजे? नॉट इक्वल टू 0 पाहिजे. तर मग एखादं इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का नाही कसं ओळखायचं? की त्या इक्वेशनचा पॉवर कसा असला पाहिजे? रियल असला पाहिजे. निगेटिव्ह जर असेल तर तो क्वाड्रॅटिक होणार नाही. तर मग एखादं इक्वेशन रूट्स ऑफ इक्वेशन आहे काय? रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? समजा 2x² प्लस 3x प्लस 4 इक्वल टू 0. तर ह्याच्यामध्ये जर आपण x इक्वल टू 1 ठेवलं आणि x इक्वल टू 1 ठेवल्याच्या नंतर जर इक्वेशन जर आपल्याला 0 मिळालं तर त्याला म्हणतो आपण रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. 0 आलं तर आहे, नाही तर नाही. आता आपण पुट करून बघू याच्यामध्ये. 2 इन ब्रॅकेट x ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1² प्लस 3 इन ब्रॅकेट इंटू 1 प्लस 4 इक्वल टू 0. सो 1 चा स्क्वेअर 1, 2 1 जा 2, 3 1 जा 3 प्लस 4 इक्वल टू 0. सो किती येईल? 9. 9 इक्वल टू 0 आहे का? इक्वल नाही. सो x इक्वल टू 1 इज नॉट ए रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, राईट? एखाद्या इक्वेशन मध्ये समजा आपल्याला काय केलं? एबीसी ची व्हॅल्यू काढा म्हणलं. फॉर एक्झाम्पल समजा x² मायनस 9 इक्वल टू 13. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एबीसी. तर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती आहे. तर आपण x² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. मग आधी x² आधी टर्म घ्यावा लागेल. x². आता ह्याच्यामध्ये x ची टर्म आहे का? नाही. मग हे -9 हे प्लस तिथे गेल्यावर काय होईल? मायनस होईल इक्वल टू 0. सो x² इक्वल टू किती येईल? 22 इक्वल टू 0. आता ह्यामध्ये जर एबीसी ची व्हॅल्यू जर कंपेअर केली तर इथे a ची व्हॅल्यू किती भेटेल? 1 भेटेल. x टर्म अब्सेंट आहे त्याच्यामुळे इथे b ची व्हॅल्यू किती मिळेल? 0. आणि c ची व्हॅल्यू किती मिळेल? 22 नाहीये, -22. काही जण काय करतात इथं साइन विसरतात. त्या नंबरला साइन सहित लिहायचं. चालेल? तर फर्स्ट जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एबीसी असं दिलेलं आहे. ते फार इझी आहे. तर नेक्स्ट मेथड बघू आपण. सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. मध्ये फर्स्ट 3x² मायनस x मायनस 10 इक्वल टू 0. तर आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कारण याचा हायेस्ट पॉवर किती आहे? 2 आहे. तर आपण काय करू आता? तर आता आपल्याला -10 चे फॅक्टर्स नाही पाडायचे. आपल्याला काय करायचे? मिडल टर्म स्प्लिट करायचा आहे. तर मिडल टर्म कसं स्प्लिट करायचं? मिडल टर्म तर x² चा कोएफिशियंट जर 1 असता तर आपण डायरेक्टली 10 ला स्प्लिट करायचं, 10 चे फॅक्टर्स पाडायचं. बट x² चा कोएफिशियंट अदर दॅन 1 असेल तर या कोएफिशियंटनी कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करायचं. 10 3 जा 30
-30. इथला साइन फार इम्पॉर्टंट आहे, कारण समजा इथे जर सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन -1 आली पाहिजे. काय नाही म्हणजे कोएफिशियंट किती असतो 1 असतो. म्हणजे 30 चे असे फॅक्टर्स पाडायचे की ज्यांची सबट्रॅक्शन -1 आली पाहिजे. कोणते येतील फॅक्टर्स? याच्यासाठी तुम्हाला टेबल आले पाहिजे फॅक्टरायझेशन साठी. सो 6 5 जा 30. आता सर साइन कोणतं द्यायचं? साइनचा गुण होता सर माझा, तर आता मिडल टर्मला साइन कोणतं पाहिजे आपल्याला? मायनस पाहिजे. तर ग्रेटर नंबरला मायनस साइन द्यायचं, अदरला प्लस. म्हणजे काय होईल? अपोजिट साइन सबट्रॅक्शन. 6 मधून 5 गेले, 1 राहिले, 1 x राहिले. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं? 6 5 जा 30 साइन ऑफ मायनस प्लस इंटू मायनस मायनस. तर दोन्ही सॅटिस्फाय झालं पाहिजे. मल्टिप्लिकेशन पण मायनस साठी आलं पाहिजे आणि मिडल टर्मला पण -1 आलं पाहिजे. आता बाकीचं सोपं आहे. 3x². आता आपण काय करतोय? -x ला स्प्लिट करतोय. कसं? -6x आणि +5x. सो -6x आणि +5x लिहिलं. काय राहिलं? -10 = 0. सिंपल आहे फॅक्टरायझेशन. आपल्याला काय करायचं? मिडल टर्म स्प्लिट करायचंय. -30 चे फॅक्टर्स पाडले. 6 5 जा 30. आता ह्या दोघांमधून काय कॉमन निघेल? मिनिमम काय कॉमन निघेल? इथं 3 आहे, इथं 6 आहे, तर काय कॉमन निघेल? 3 निघेल. x² आणि x मधून काय कॉमन निघेल? x² म्हणजे काय असतंय? x × x, बरोबर आहे. मग x² आणि x मधून कॉमन मिनिमम काय निघेल? x निघेल ना. उरेल काय मध्ये? फक्त x. जर आपण 3x² मधून 3x जर कॉमन काढलं तर याच्यामध्ये उरेल काय? फक्त x उरेल ना इथं. मायनस जर 3 न 6 ला डिवाइड केलं, 3 2 जा 6 आणि x तर ऑलरेडी बाहेर कॉमन आहे. पुन्हा ह्या दोघांमधून काय कॉमन निघेल? 5 आणि 10 मधून सोपं आहे. 5 कॉमन निघेल ना दोघांमध्ये. 5 च्या टेबल मध्ये 5 येते, 5 च्या टेबल मध्ये 10 येते. मिनिमम कॉमन निघेल 5. सो उरलं काय मध्ये? x मायनसला मायनस 5 2 जा 10. तर एवढं लक्षात ठेवा की फॅक्टरायझेशन मध्ये हा ब्रॅकेट रिपीट झाला पाहिजे. जर आपला ब्रॅकेट जर रिपीट होत नसेल तर आपलं कुठेतरी साइन मिस्टेक झाले किंवा कुठेतरी चुकले. हा ब्रॅकेट रिपीट झालाच पाहिजे. आणि कॉमन काढल्याच्या नंतर काय करा तुम्ही? या टर्मनी मध्ये मल्टिप्लाय करून बघा की वरची टर्म येत आहे का. येत नसेल तर आपलं कॉमन काढण्यामध्ये कुठेतरी चुकलेलं आहे. तर मग आता ह्या दोन टर्म मधून काय कॉमन निघेल? x - 2 कॉमन निघेल. सेम उरलं काय इथं? 3x + 5 = 0. आता बाकीचं सोपं आहे. एक तर आता काय करायचं? x - 2 = 0 और 3x + 5 = 0. मग x = किती मिळेल? 2 मिळेल. और 3x = -5. सो x = किती मिळेल? -5/3. तर हे झाले याचे रूट्स और सोल्यूशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. ही मेथड फार सोपी आहे. फक्त आपल्याला लक्ष द्यायचंय की ह्याचा कोएफिशियंट 1 आहे का. 1 असेल तर डायरेक्टली आपण 10 ला स्प्लिट करू शकतो. बट 1 नसेल तर या कोएफिशियंट ह्याला मल्टिप्लाय करावंच लागते. तर हे होतं फॅक्टरायझेशन मेथड. तर नेक्स्ट मध्ये फॅक्टरायझेशन नंतर काय आहे? कन्वर्टिंग स्क्वेअर आहे. फॉर्म्युला मेथड. आपण फॉर्म्युला मेथड घेऊ ह्या व्हिडिओ मध्ये. तर फॉर्म्युला मेथड काय आहे? आपण काय करू? हाच क्वेश्चन आपण फॉर्म्युला मेथडने सोडवू. हाच क्वेश्चन काय करू आपण? बाय फॉर्म्युला मेथड सोडवू. 3x² - x - 10 = 0. तर फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला काय? सोपा आहे. डायरेक्टली आपण x ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. बाय विच फॉर्म्युला? x = -b प्लस और मायनस √ b² - 4ac/2a. एवढा सोपा फॉर्म्युला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला कंपेअरिंग करावं लागेल. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c सोबत कंपेअर केल्याच्या नंतर आपल्याला a ची व्हॅल्यू किती मिळेल? 3 मिळेल. b ची व्हॅल्यू किती मिळेल? 1 मिळेल का -1? -1. कारण काय नाही म्हणजे 1 कोएफिशियंट असतो, मिळेल -1 आणि c = -10. फार इझी आहे. आपल्याला फक्त abc ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता आपण काय करू? सेपरेटली आपण काय करू? b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करू. सो b² - 4ac = b ची व्हॅल्यू किती आहे? -1² - 4 इंटू h ची व्हॅल्यू किती आहे? 3 इंटू c ची व्हॅल्यू किती आहे? -10.
सो -1 चा स्क्वेअर +1 येत असतो. 4 3 जा 12. 12 plus 10 120, but minus minus becomes plus. So 121. b square minus 4ac किती आलं 121. तर आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करू. ह्याला म्हणतात फॉर्म्युला मेथड. तर x इक्वल टू मायनस बी. आता हे जे मायनस आहे हे फॉर्म्युल्याचं मायनस आहे. मायनस b ची व्हॅल्यू किती आहे -1. भरपूर जण इथे मिस्टेक काय होतंय त्याला काय करताय फक्त -1 लिहितंय. इथला फॉर्म्युल्याचं मायनस विसरतंय. प्लस और मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे. किती आहे 121 डिवायडेड बाय 2 into a. a ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. सो मायनस मायनस ब्रॅकेट म्हणजे काय असते मल्टिप्लिकेशन. मायनस मायनस बिकम्स प्लस. सो किती होईल 1 होईल. प्लस और मायनस आता 121 कशाचा स्क्वेअर आहे सर 11 चा स्क्वेअर आहे डिवायडेड बाय 6. तर मग एकदा काय करायचं आता एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायचं एकदा निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायचं. एकदा काय केलं आपण एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेऊ और एकदा निगेटिव्ह घेऊ. पॉझिटिव्ह घेतल्यावर काय होईल 11 आणि 1 12. 12 डिवायडेड बाय 6 म्हणजे किती आलं 2 आलं. जे आपल्याला आधीच्या फॅक्टरायझेशन मेथड मध्ये पण भेटलं होतं. आणि इथं 11 मधून 1 गेले -10/6 म्हणजे 5/3. हे पण आन्सर भेटलं होतं आपल्याला -5/3. साइन विसरू नका. तर ही आहे फॉर्म्युला मेथड. कोणती आहे फॉर्म्युला मेथड. आता रिमेनिंग कंप्लीटिंग स्क्वेअर आणि बाकीच्या मेथड आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.